जेव्हा इंटरकोर्स होतो सर, ओके, तेव्हा ॲक्चुअली किती स्पर्म्स हे व्हजायनामध्ये एंटर करतात? ॲट अ टाईम किती जातात? नॉर्मल काउंट शुड बी 15 मिलियन हं. पर ml. याच्या वरती हवा 20, 30, 40, 50 किती हवा. म्हणजे एका ml मध्ये 15 मिलियन हवं आणि व्हॉल्यूम असावा 1.5 ml च्या वर. दोन ml व्हॉल्यूम आहे आणि 40 मिलियन पर ml आहे, म्हणजे 80 मिलियन स्पर्म्स आहे एका इजॅक्युलेशन मध्ये. ओके, ऍटलिस्ट तेवढे असावं. जेव्हा एकदा इजॅक्युलेशन होतं वजनामध्ये 80 मिलियन स्पर्म्स तिथे तुमचे लँड होतात. ओके. राईट. 80 मिलियन, 1 मिलियन म्हणजे 10 लाख. ओके, तर 80 मिलियन स्पर्म तिथे लँड होतात. त्यातले गर्भपिशवीमध्ये जाणारे अर्ध्याच्या कमी असतात. ओके, काही तिथेच डेड होऊन जातात, काही त्या वातावरणाला टिकू शकत नाहीत, काही गर्भपिशव्या मुखाशीच अडतात आणि त्यातले लेस दॅन 50% मध्ये जातात. त्यात ते सर्व्हाइव्ह होत नाही, कारण की त्यांना तो प्रवास असतो आणि मग दोन्ही ट्यूब्सकडे डिवाइड होतात ते. जरी एवढे मिलियन्स ऑफ स्पर्म्स जरी त्या रेसमध्ये असले, तर ओन्ली वन गोज अँड फर्टिलाइज द एग. पण ते एक त्याला ती मदत करण्यासाठी सगळे लागत असतात. दॅट्स वाय बराच वेळा प्रश्न विचारला जातो, की डॉक्टर मग माझ्याकडे तर 10 मिलियन स्पर्म आहे आणि मलाच प्रेग्नन्सी तुम्ही म्हणतात एकच स्पर्म लागणार आहे. पण ते कॅपॅसिटेशन असतं. दॅट इज द क्रक्स ऑफ दॅट इन्फर्टिलिटी.